तर संतोष देशमुख यांच्या हत्येवरून जोरदार घमासान रंगलाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड प्रकरणामधील 3ही आरोपी फरार झाल्यानंतर ते गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरामध्ये सुदर्शन घुले सांगळे आंधळेनं 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीत उघड। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन। अंजली दमानिया यांचा आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। अंजली दमानिया यांच्याकडूनही पीएसआय महेश विघ्नेंचा कराड सोबतचा फोटो ट्विट। एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का, सवाल उपस्थित। बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे। जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप। एसआयटीमधील पीएसआय महेश विघ्नेंचा कराड सोबतचा फोटो, आव्हाडांकडून ट्विट। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यानंच देशमुखांची हत्या। आका आजही मंत्रिमंडळात असते, राऊतांचा आरोप। बीड जिल्ह्यामधील सर्वच पोलीस खातं बरखास्त करण्याची मागणी। माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। तिथे नव्यानं निवडणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर तपास व्हायला। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची देखील बदली। बीड प्रकरणामध्ये प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी। हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाहीये। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये। संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी दिसल्यावर या सरकारला झोप तरी कशी लागते। सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्रीच काम करताना दिसतात। राज्यामध्ये वन मॅन शो सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे। त्या मुलीचे अश्रू बघाव, त्यांना या सरकारला झोपच कशी येते हा प्रश्न मला वाटतो। त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बघितले की अस्वस्थ व्हायला होतं। धनंजय मुंडे बीड पुरते मर्यादित राहिले नाहीत, ते आता पुण्यात देखील घुसलेत। ते संभाजीनगरमध्ये देखील गेले। मुंडेंना जमिनीची इतकी भूक का लागली आहे? जमिनीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल।